मित्रांनो, जय शिवराय. आणि सिल्लोड तालुक्यात आहे आपण. दिनांक 21 जून 2026 रोजी मैदान संपन्न होणार आहे, हिंदकेसरी मानाचं मैदान. या मैदानाच्या काही मुलाखती घेण्यासाठी बैलगाडा मालकांच्या गोठ्यावरती आपण सध्या व्हिजिट करतो आहे. अशातच सिल्लोड तालुक्यातील अंभई या ठिकाणी आहे. आणि फिरता फिरता एक दावण अशी दिसली की त्या दावणीला जवळपास 12 बैल आहे, 12 वासरं आहे. आदत बैल सगळे मिळून जवळपास 12 आहे. आणि त्यातले सध्या आता इथं एक 2-3 वासरं आहे. तर अशातले 2 वासरं आपल्यासमोर आहे. मालक आहे आपल्यासोबत, सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. पण वासराची क्वालिटी जर बघितली तर सध्याच्या परिस्थितीत या वासराला मोठी डिमांड आहे, मोठी मागणी अशी वासरं आहे आपल्यासोबत. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव दिलीप विनायक दांडगे, राहणार अंबई, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. वासरू तुमच्या हातात, इकडच्या हातात जे आहे त्याचं काय नाव? याचं नाव माऊली. आणि हा छोटा? छोटा याचं बागी. बागी. हो. बरं, किती वर्ष वय आता? आता बरेचसे याला 14-15 महिने माऊली झाली. आणि याला पण 14-15 महिने झाले असं आता लोक. बरं, मग हा मापाला कमी आहे का? मापाला छोटा आहे, हा मोठा आहे. पण गतीला फेरे बघितले तर गती तर सारखी, म्हणजे भरपूर गती आहे छोट्याला. हा, चांगली गती, दोन्ही पण चांगली गती. दोन्ही चांगली. हो. कुठली खरेदी माऊलीची? माऊलीची आपले योगेश माटाले यांची खरेदी. 21,000 रुपये खरेदी फक्त माऊलीची. 21,000ची फक्त? हो. कुठल्या गावातली? योगेश माटालेकडून गाडीमधून आणली वासरू. हा गाडीतून घेतलेला? हो. आणि याची आपलं विक्रम राठोड, सिरसाळा तांडा यांच्याकडनं आपली समजा एक 3-4 दिवस अगोदर खरेदी आहे. बरं. बागी म्हणून एक 2,45,000 खरेदी यायची. हां. किती बैल आहे एकूण? एकूण आमच्या म्हणजे ती भावा मिळते, म्हणजे आमचे काका चुलते म्हणून आमच्या दावणीला सध्या 12 बैल आहे. 12 बैल आहे? हो. बरं, मग हे 12 बैल सांभाळण्याचं कारण काय? खरेदी विक्री करता? खरेदी विक्री करताना समजा एक नांदी म्हणून छंद म्हणून त्याच्याकरता आम्ही पाळतो. कशात पळवता? समजा 3 फेरला पण पळतो, सेकंड काटायला पण पळतो, बिंदूरला पण. किती वय आहे तुमचं आता? माझं वय समजा 30 वर्ष आहे. किती? 30 वर्ष. 30 वर्ष. हो. किती वर्षापासून आहे खेळात? या नांदामध्ये मी कमीत कमी समजा एक 13-14 वर्षापासून आहे मी. 13-14 वर्षापासून. हो. आता 3 फेऱ्याच्या खेळात किती दिवसापासून? 3 फेऱ्याच्या खेळामध्ये समजा एक 2.5-3 वर्ष झाली समजा. मग हे व्यापार करत असताना सेकंदात पण व्यापार केलेला आहे? हो. सेकंद केलेला व्यापार केलेला आहे. शंकरपटात पळवत असताना. हो. आता कितपर्यंत मागणी आहे या वासराला सध्या? समजा काही मागणी आपण आता सध्या विक्री काढलीच नाही. आपण विक्री काढली नाही? काढली नाही. कुठलं वासरू आहे सगळ्यात जास्त रकमेची विक्री झाली? समजा एक विक्रीचं काही नाही, पण खरेदी आमची टॉपची समजा ही सध्या बागेची. किती रुपयाची खरेदी? 2,45,000 रुपयाची. किती? 2,45,000? 45,000. हो. मित्रांनो, 2,45,000 रुपयाची वासराची खरेदी आहे. वासरू किती वय म्हटले वासराचं? एक 14 ते 15 महिने आहे फक्त. 14 ते 15 महिन्याचं आदत आहे. आता ती अजून किती दिवस दात करते? तरी बरेचसे असं वाटतं मला की 1-2.5 वर्ष दात करणार नाही तो. आता एवढे बैल दावणीला आहे, 12 बैल. 12 बैलाचा सांभाळ कशा पद्धतीने होतो? सांभाळ आमचा चांगला आहे. समजा सगळं योग्य आहे, पुरं चारा वगैरे पुरं आमचं क्लिअर होतं. गिलाई पुरं चांगली राहते आमच्या वासरायला. आता भरपूर खिलाई लागत असेल ना वासरांना बैलांना? काय ते पण काही आमचा थोडा छोटा मोठा उद्योग आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही करतो. काय व्यवसाय तुमचा? व्यवसाय आमचा मच्छीचा सध्या, मच्छी प्रॉपर. बरं. मच्छीचा एक साईड बिझनेस आहे, त्या बिझनेस करून कुठंतरी हानात जोपासता आणि चांगले वासरं घडवलेले. विक्री केलेल्या बैलात सगळ्यात जास्त रकमेत किती रक्कमची वासरं? तरी समजा आम्ही चालू शकलो एक पुसेगाव इंदकेसरीमध्ये आम्ही बलमा एक 4 नंबर फायनल झाली. ते आमचं सगळ्यात मोठं रकमेत आम्ही विक्री केलता. किती रुपयाची? 11,11,000 रुपयाचा. 11,11,000 रुपयाची विक्री झाली. बरं. त्याच्या अगोदर आमचा गुरु विकलात आम्ही ना, ते विकलात एक 5 लाख समजा 6,70,000 रुपयात. बरं. वासरं घडवायला काय करता नेमकं तुम्ही? एवढे वासरं तुमच्याकडे तयार करण्यासाठी काय करता? त्यासाठी आपली समजा मेहनत लागते, की खिलाई लागते चांगली. आपली मेहनत चांगली द्यायची, ट्रेनिंग चांगल्याची बैल वासरं 100% आपल्या लावणी घडत्या. एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आहे आपल्यासोबत, पप्पूभाई हवालदार, त्यांच्याशी बोलूया. भैया नमस्ते. भैया, काय सांगाल, तुमच्या गावात साधारण किती बैल असतील एकूण? 40-45. आता ह्याच दावणीला 12 आहे, 1 डझन जवळपास या दावणीला आहे. आणि बाकीचे इतर मिळून मग म्हणजे एक भाग यांच्याकडेच आहे, बाकीचे 3 भाग अख्ख्या गावाकडे. मग एवढे वासरं या मंडळीकडे राहण्याचं कारण? घरात पूर्ण भरपूर आहे, करणारे भरपूर आहे. माझ्याकडे पण धंदा करते. बरं.
आता एका 10 वर्ष झालेले जवळपास टायगरला सांभाळ करताय तुम्ही आणि बैलाची पारख माहिती आहे तुम्हाला, कुठला बैल कशा पद्धतीने घडतो किंवा कशा पद्धतीने खरेदी विक्री झाली पाहिजे. आता या वासराकडे बघून काय वाटतं तुम्हाला, दोन्ही पण, तो माऊली असेल किंवा हा असेल? पण या वासरात क्वालिटी काय वाटते तुम्हाला? हे वासरू आवडलं मला, बाकी हा पण चांगला आहे, माऊली पण चांगला आहे, पण हे वासरू आवडलं. याच्यात काय क्वालिटी वाटते? वस्तू एकच नंबर आहे. खरेदी किती दिवसापूर्वी झाली? 4-5 दिवसापूर्वी झाली. बरं, आता नव्यानंच खरेदी झाली आणि पैसे दिले म्हटल्याच्या नंतर नक्कीच त्याच्यात काहीतरी वेगळे गुण बघितले. दोन्ही खांदी पळाला का? दोन्ही खांदी. चालतं, शुभेच्छा राहतील आणि चांगले वासरं आहे दावणीला. बाकीचे अजूनही वासरं भरपूर आहे, ते आपल्याकडं इथं उपलब्ध नाही. हे 2 आहे आणि चांगल्या पद्धतीने ही मंडळी कुठंतरी, तरुण मंडळी ही मंडळी ह्या नादात आहे आणि वासरं कुठंतरी घडवते. खऱ्या अर्थानं व्यवहार हा महत्त्वाचा आहे आणि खरेदी विक्री झालेलं कधीही चांगलं, आणि ती ह्या मंडळीला कुठेतरी ते नॉलेज आहे, त्याच्यामुळं याच्यात कुठेतरी नुकसान त्यांचं नाही, फायदाच होणार आहे. चालतं, शुभेच्छा राहतील तुम्हाला. धन्यवाद.